नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं वाळवणीतला पदार्थ म्हणजे उपासाचे जे कुरडई आहे ते बनवणार आहे. ते म्हणजे शाबूची कुरडई. तर यामध्ये आपल्याला शाबू शिजवायचा वगैरे नाही आहे. फक्त 1 ग्लास गरम पाणी टाकून ह्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरडई आपण बनवू शकतो आणि वर्षभर या कुरडया खाऊ शकतो. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण की काय काय आपण घेतलेलं आहे. तर अर्धा किलोच्या प्रमाणात मी हे शाबूच्या कुरडई करणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ग्लासनं मोजलात तर 2 ग्लास. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, स्वच्छ असा शाबू आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे. बघा अशा पद्धतीने भिजले जाईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे. रात्रभरानंतर तुम्ही बघू शकता सकाळी असा हा शाबू भिजलेला आहे. मी सकाळी 6ला हा शाबू काढलेला होता. आता हा काय केलेला आहे, मी एका पसरट भांड्यामध्ये कढईमध्ये हा सगळा काढून घेतलेला आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे, गरम पाणी घालणार आहे. 1 ग्लास गरम पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे. 1 ग्लासच्या जागी तुम्ही 1.5 ग्लाससुद्धा घालू शकता. तर अशा पद्धतीने मी हे गरम पाणी सगळीकडे असे वतून घेतलेलं आहे. याच्याने काय होतं, शाबू छान असा मुरला जातो आणि आपल्या कुरडया छान होतात. तर याला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मी 10 वाजता तुम्ही बघू शकता हे शाबू बघा मी तुम्हाला दाखवते. एकदम सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा शाबू मिक्सरला न वाटता अशा पद्धतीची पुरणाची जी आपली चाळण असते ना ती घ्यायची आहे आणि यावरती हा शाबू टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा जो पावभाजीचा स्मॅशर असतो ना, याने मी अशा पद्धतीने याला चाळणीने हे करून घ्यायचं आहे. जर वाटी असेल तर वाटीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने बघा मी हा चाळणीने अशा पद्धतीने करून घेत आहे. तर खालच्या बाजूला बघा अशा पद्धतीने छान असा हा बारीक शाबू म्हणजे भिजलेला छान असा निघत आहे. तर हे सर्व मी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आणि हा मस्त असा म्हणजे शाबू पूर्ण छान भिजलेला आहे. त्याच्यामुळं असं पिठासारखा याचा गोळा तयार होतो. तर हे काय करणार आहे, मी सर्व एका या कढईमध्ये बघा काढून घेत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे, फक्त मीठ यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे. तर अशा पद्धतीने चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण कोणताही शाबू न शिजवता आपण हे मस्त असे पांढरे शुभ्र कुरडई करणार आहे. तर मीठ टाकून हे छान असं हलवून घ्यायचं आहे. जर तुमचा शाबू थोडासा कोरडा वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी थोडंसं मिक्स करू शकता. तर हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुरडईचा सोयरा घेतलेला आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हे यामध्ये बॅटर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला टाकून काय करायचं आहे, याच्या कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि तुमच्या मनानुसार तुम्ही कधीही या कुरडया करू शकता. आपण कुरडया करत गेलो की गरम गरम टाकायची गरज असते. तर हे तुम्ही झाकून ठेवून निवांत करू शकता ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल. तर अशा पद्धतीने बघा मी साच्यामध्ये भरलेला आहे आणि आता आपण याच्या मस्त अशा कुरडया पाडून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याच्या कुरडया छान अशा पडतात सुद्धा, अगदी छान होतात आणि पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या या कुरडया तयार होतात. तर दिसताना तर तुम्हाला कापसासारख्या दिसतच असतील. तर हे बघा मी अशा पद्धतीने या कुरडया करून घेत आहे. तर अर्धा किलोच्या प्रमाणात या कुरडया मी करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अर्धा किलोच्या प्रमाणात या कुरडया केलेल्या आहेत आणि वर्षभर या कुरडया छान राहतात आणि चवीलासुद्धा छान लागतात. तर उपास असेल तर अशा वेळी तुम्ही या कुरडया करू शकता. तर तुम्ही बघू शकता अशा या पद्धतीने मी सर्व कुरडया करून घेतलेल्या आहेत. तर ह्या 2-3 दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता 2-3 दिवसानंतर किती छान अशी कुरडई तयार झालेली आहे, पांढरी कापसासारखी तयार झालेली आहे. तर याला मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. बघा तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये बघा कुरडई टाकल्यानंतर किती मस्त अशी कुरडई फुलत आहे आणि पांढरी शुभ्र अशी ही कुरडई तयार झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते आणि ज्याला कुणाला कुरडया येत नसेल तर त्यांनासुद्धा ही सहजरित्या करता येईल असा हा पापडाचा पदार्थ आहे की कोणीही करू शकेल. तर तुम्ही बघू शकता कुरडया किती छान अशा फुललेल्या आहेत, किती मस्त
मस्त अशा पांढऱ्या तयार झालेल्या आहेत. किती छान झालेले आहेत बघा. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही बघू शकता तुम्ही, ही करवडी केवढी आणि ही फुलून किती 2 ते 3 पट फुललेली आहे. तर मी तुम्हाला एक कुरडई तोडूनसुद्धा दाखवते बघा. याचा क्रिस्पपणा बघा, किती मस्त अशी ही कुरडई तयार झालेली आहे. तर आपण कोणताही शाबू न शिजवता या पद्धतीची उपासाची कुरडई बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते आणि वर्षभर टिकणारी ही रेसिपी आहे. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.